तर आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। कल्याण डोंबिवलीमध्ये सकाळपासून संततधार पाऊस आहे आणि अनेक भागात पाणीही साचलंय। पहाटेपासूनच कल्याण स्टेशन परिसरात जोरदार आणि मुसळधार पाऊस होतोय। 2 ते 2.5 तास मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। या भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। सखल भाग असल्यामुळे कल्याण स्टेशन परिसरामध्ये हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झाली। कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये सुद्धा काळोख दाटून आलाय आणि जोरदार पावसाच्या सरी बरसतात। तब्बल 2 ते 2.5 तासांपासून अखंड इथे पाऊस सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण बघतोय जोरदार पाऊस हा संपूर्ण मुंबई आणि उपनगर या परिसरामध्ये होतोय। तसंच कल्याण डोंबिवली भिवंडी या परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। याचा परिणाम म्हणून आसपासची धरण क्षेत्र जी आहेत ती सुद्धा पाण्याने पूर्णपणे भरलेली आहेत। मात्र सध्या 2 ते 2.5 तास मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा परिणाम म्हणून आपण बघतोय कल्याण डोंबिवलीमध्ये सध्या पाणी साचण्यास सुरुवात झाली। अधिक माहिती घेऊयात आमची प्रतिनिधी भाग्यश्रीच्याकडनं। भाग्यश्री, काय सध्याचे अपडेट्स तिथे? आपण जर बघितलं प्रज्ञा तर 2.5 ते 3 तासापासून सलग पाऊस आहे, मुसळधार पाऊस पडतोय। त्याच्यामुळे हळूहळू पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर ही सकाळची वेळ आहे, सोमवार आहे, आठवड्याचा पहिला दिवस आहे। चाकरमानी ऑफिसला जायला निघालेले आहेत। आत्ता तरी अशी अपडेट आहे की ट्रेन वेळेत आहे, मात्र जर असाच पाऊस सुरू राहिला तर ट्रेन देखील उशिरा धावू शकतात। त्याचं कारण आपण जर पाहिलं तर हळूहळू पाणी साचायला सुरुवात होतीये सगळीकडे। मग स्टेशन परिसर असेल डोंबिवलीचा किंवा जो सखल भाग आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, तिथे सगळीकडे पाणी साचण्यास हळूहळू सुरुवात होतीये प्रज्ञा। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर जोरदार पाऊस कोसळतोय आणि हळूहळू आता पाणी साचण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे।